मी आहे आज लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय। लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे आणि याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाहीच्या माध्यमातून घेत आहोत। यानंतर वर्ध्यामध्ये जाऊयात। आपले प्रतिनिधी भूपेश बारंगे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वर्ध्यामध्ये सुद्धा आज मतदानाला सुरुवात झाली आहे। भूपेश, काय सांगाल? वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे। सध्या कसं चित्र दिसतंय, कसा प्रतिसाद मतदारांचा या सकाळच्या सत्रात पाहायला मिळतोय? नक्कीच फराह, वर्धामध्ये आता 1997 या मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासूनच लोकांची आता रिंग लागायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो लोक सकाळपासूनच या मतदान केंद्रावर येत आहेत आणि मतदान टाकून परत जातात आणि आपल्याला दिसत आहेत। वर्धा जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार रामदास तळस आणि महाआघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्यात चुरशीची लढत होत असताना भाजप या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी प्रचाराला आले होते आणि अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी अशा दिग्गज नेत्यांची या ठिकाणी प्रचार सभा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये झालेल्या आपल्याला दिसत आहेत। तशाच पद्धतीने महाआघाडीचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचेही प्रचार या ठिकाणी झालेले होते। महायुतीकडून योगीनाथही आले होते। अशा पद्धतीने इथं चुरशीची लढत आता दिसून येत आहेत। 21 मतदान केंद्रावर आता वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये सजावट करण्यात आलेली आहे आणि आनंदाचं सध्या तरी वातावरण या ठिकाणी आणि लोकही या ठिकाणी मतदान केंद्रावर आनंदात जाताना दिसत आहेत। निश्चितच भूपेश, लोकही या ठिकाणी मोठ्या संख्येने मतदानासाठी येताना दिसून येत आहेत आणि संध्याकाळपर्यंत नेमका कसं चित्र असेल याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।